श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक विनंती आहे, जर आपण आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला स्वामी दत्त युट्यूब चॅनल मधील सर्व स्वामी महाराजांचे सणवार व्रतवैकल्य याचे व्हिडिओ तुम्हाला बघण्यास मिळतील व स्वामी महाराजांच्या सर्व सेवा व तोडगे आपल्या व्हिडिओवर मिळेल. बघा, सबस्क्राईब करण्यासाठी कुठलाही 1 रुपया लागत नाही, परंतु व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी मेहनत लागत असते. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळून तुमच्यापर्यंत हे सर्व व्हिडिओ पोहोचवण्याचा एक प्रयत्न असतो. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बघा, आपण सर्व विविध पूजांविषयी माहिती आज म्हणजे बघितलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये, परंतु आपण सर्वात मोठी जी पूजा असते म्हणजे सत्यनारायण पूजा, लग्नापासून ते सर्व शुभ कार्यापर्यंत सत्यनारायणाचं पूजन केलं जातं. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की सत्यनारायणाचं पूजन आपण जेव्हा करतो तेव्हा घरामध्ये सुख शांती समाधान नांदते. आणि आपण जेव्हा पौर्णिमेला सत्यनारायणाचं पूजन आपल्या घरामध्ये करत असतो तेव्हा कुलदेवता आपल्या घरामध्ये कुठेतरी म्हणजे आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यामुळे शिऱ्याचा प्रसाद या दिवशी आपल्या घरामध्ये करत असतात. तर बघा, आपण सत्यनारायणाचं पूजन करत असताना आपल्याला कुठल्या वस्तू लागणार आहेत, सत्यनारायणाचं पूजन का केलं जातं, सत्यनारायणाचं पूजनाच्या मागचा हेतू काय आणि सत्यनारायणाचं पूजन केल्याने काय आपल्याला फरक जाणवत असतो. तर बघा, सत्यनारायणाचं पूजन केल्याने सलग जर 12 पौर्णिमा आपण न चुकता प्रदोष काळामध्ये सत्यनारायणाचं पूजन केलं तर लक्ष्मी प्राप्ती होते. लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होतात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होऊन पैसा अनाठाई खर्च होत नाही व घरामध्ये सुख शांती समाधान व अन्नधान्याची बरकत आपल्या घरामध्ये राहत असते. तर बघा, सत्यनारायणाचं पूजन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पाट. तो देवाऱ्यासमोर ठेवून घ्यायचा. ज्या दिवशी पौर्णिमा असली तर त्या दिवशी आपण प्रदोष काळामध्ये किंवा मग जर आपल्याला जॉब वगैरे असेल किंवा मग तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही प्रदोष काळ न धरता म्हणजे कुठल्याही काळामध्ये फक्त पौर्णिमेमध्ये सत्यनारायण सुद्धा करू शकता. तर आपण सर्वप्रथम देवघराजवळ एक पाट टाकलेला आहे चौरंग, त्यावर पांढऱ्या कलरचं वस्त्र टाकलेलं आहे. त्यामुळे लक्ष्मीला पांढरा रंग अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपण पांढऱ्या रंगाचं वस्त्र टाकलेलं आहे. आपण त्यामध्ये अंजोडीभर गहू टाकलेले आहेत. आपल्या 2 अंजोडीमध्ये मावतील, 2 हाताच्या अंजोडीमध्ये मावतील एवढे गहू त्यामध्ये अखंड टाकलेले आहेत. त्याचबरोबर आपण कलश भरून पाणी त्यावर ठेवलेलं आहे. त्यावर 7 विड्याचे पानं, नागवेलीचे किंवा आंब्याचे डहाळे आपण त्यामध्ये ठेवायचे आहेत. त्याचबरोबर एका फुलपात्रामध्ये अखंड तांदूळ भरून त्यावर ठेवायचा आहे व त्यावर रंगनाथ बाळकृष्णाची मूर्ती किंवा विष्णू मूर्ती आपण त्यावर ठेवायची आहे. त्याचसमोर आपण 3 विडे मांडायचे आहेत. तर आपल्या उजव्या हाताचा जो विडा आहे म्हणजे दक्षिणेकडील, जर आपण अशी पश्चिमाभिमुख जर पूजा मांडली तर आपल्या उजव्या हाताचा जो उजव्या हाताला आपल्या विडा येईल तो गणेशाचा असतो. जो मधल्या भागेचा जो विडा असतो ती सुपारी कुलदेवतेची असते आणि जी उत्तरेकडील सुपारी म्हणजे डाव्या हाताची सुपारी असते ती वरुण देवतेची असते. त्याचबरोबर आपण यामध्ये श्रीयंत्र ठेवलेलं आहे. श्रीयंत्र लक्ष्मी प्राप्तीसाठी एक प्रकारचं ऊर्जीकरण करण्यासाठी ही पूजा असते. त्याचबरोबर कुबेर यंत्र ठेवलेलं आहे आणि गजलक्ष्मी आपल्याकडे असतील तर ठेवा, नसेल तर साधी आणि सोपी पूजा आपण मांडायची. त्याचबरोबर आपण दिवे लावून घ्यायचे आणि एक अखंड दिवा ठेवायचा. त्याचबरोबर शंख आणि घंटा ठेवायची आणि 3 वाट्या समोर ठेवायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला खडी साखरेचा प्रसाद ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला सुगंधित धूप आणि दिवा, अष्टगंध, कुंकू, हळद, अक्षता आणि फुले ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आणि पूजा करत असताना आपण आसनस्थ होऊन गोमूत्र वगैरे शिंपडून घरामधली जी फरशी आहे ती छान गोमूत्र टाकून पुसून आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं. त्यानंतर ही पूजा मांडायची व सत्यनारायणाची पुस्तिका आहे, केंद्रात मठात मिळते. या पूजेला ही पुस्तिका आवश्यक आहे. यामध्ये सर्व विधी व्रतवैकल्याचं सांगितलेलं आहे, कशी पूजा कशी करायची. याच्यामध्ये कथा दिलेल्या आहेत, 5 अध्याय दिलेले आहेत. ते अध्यायाचं पठण आपल्याला करायचं आहे. आणि पूजा करत असताना आपण सर्वप्रथम स्वामी महाराजांचे एक प्रकारे आभार मानायचे की महाराज, तुमच्या कृपाशीर्वादाने ही पूजा आम्ही आमच्या घरामध्ये चालू करणार आहोत आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आम्ही ही पूजा आमच्या घरामध्ये करत आहोत. तुम्ही शुभाशीर्वाद देऊन माता लक्ष्मी आणि नारायणाचा कृपाशीर्वाद आमच्या घरावर राहावा. बघा, ही पूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता राहत नाही, घरामध्ये सुख शांती समाधान नांदते, घरामध्ये एकोपा नांदतो आणि घरात आपण जेव्हा हा प्रसाद बनत असतो सत्यनारायणाचा, तो घरातील सर्व सदस्यांनी ग्रहण करायचा असतो. जर तो सर्व सदस्यांनी ग्रहण नाही केला तर त्या प्रसादाची एक प्रकारची अवज्ञा होत असते आणि त्यामुळे कलावतीचा जसा अध्याय आहे, तिच्या पतीची नौका भगवान विष्णूंनी बुडवून टाकली, त्याचप्रमाणे त्या प्रसादाची अपेक्षा जर आपण केली तर आपल्याकडे त्याचा अवकृपा होऊन आपल्याला अवकृपा प्राप्त होत असते. त्यामुळे हा प्रसाद जो असतो तो घरातील सदस्यांनीच ग्रहण करावा व इतरांना देऊ नये. व त्यानंतर एक मंत्र म्हणून आपण अखंड अक्षता पूजा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर आपल्याला या पूजेवर व्हायच्या, जेणेकरून ते पूजन विसर्जन होते. अशा पद्धतीने हे पूजन आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. आणि पूजा कशी करायची ते आता आपण बघूयात. बघा,
कुठल्याही शंका कुशंका न घेता आपल्या चॅनलचा जो व्हिडिओ आहे हा स्किप करू नका आणि पूर्णपणे तो व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला पूजा करताना कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. आणि जे कोणी नवीन सेवेकरी भक्तगण असतील त्यांना हा तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या प्रमाणात सत्यनारायणचं व्रत जे आहे ते एक प्रकारे मांडल्या जाईल व लोकांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी आपण आता पूजनाला सुरुवात करणार आहोत. तर आपण फुले सुद्धा आणायची आहेत आणि या पूजेला जर आपल्याकडे पांढऱ्या रंगाची फुले जर असतील तर ते अतिउत्तम. आणि त्याचबरोबर सर्वप्रथम जर स्त्रिया असतील तर त्यांनी आपल्या कपाळाला उजव्या हाताच्या करंगडी शेजारील बोटाने कुंकू लावायचं आहे आणि पुरुष असतील तर त्यांनी अष्टगंध. मग त्यासाठी आपल्याला मंत्र कुठला म्हणायचा तर आपल्याला पुस्तिकेमध्ये मंत्र दिलेला आहे. ओम भद्रम कर्णे शृणुयाम देवा भद्रम पश्चिम श्रेंगे दृष्टवासून देवदेवां स्वस्तिन इंद्रदशवाहा स्वस्तिन पुष्पशुदा स्वस्तिन तारक्षरष्टनेमी स्वस्तिन बृहस्पती. ओम शांती 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 असं म्हणून आपण आपल्या स्वतःला अष्टगंध लावायचा आहे. त्याचबरोबर आपण कलशामध्ये एक पुष्प, गंध, हळद, कुंकू, अक्षता लावून एक फूल आपल्याला त्यामध्ये अर्पण करायचं आहे. ते पूजन आपण केलेलं आहे, त्यामध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे आपण त्यामध्ये टाकणार नाही. मग त्यासाठी आपल्याला एक मंत्र आहे. कलश देवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधा अक्षत पुष्पाणि समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि. बघा ही जी सुपारी आहे ही सुपारी गणेशाची आहे. तर मग आता आपल्याला पंचोपचार अगदी थोडक्यात पूजन करून दाखवतो. श्रीमन महागणाधिपते नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. श्रीमन महागणाधिपते नमः हरिद्रा कुमकुम सौभाग्य द्रव्याणीं समर्पयामि. श्रीमन महागणाधिपतये नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि. श्रीमन महागणाधिपते नमः. मग आपल्याला या ठिकाणी दिवा ओवाळायचा आहे. दीपम दर्शयामि असं दिवा ओवाळायचा आहे आणि धूप दाखवायचा आहे. त्याचबरोबर श्रीमन महागणाधिपती दीपम दर्शयामि धूपम आग्रपयामि ही. त्याचबरोबर आपल्याला इथे या खाली आपण पाण्याचा भरीव चौकोन काढलेला आहे व तुळशी पत्र आपण घेतलेले आहेत व तुळशी पत्राने आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. सत्येत वर्तन परिशिंचयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाम व्यानाय स्वाम अपानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. श्रीमन महागणाधिपते नमः नैवेद्यम समर्पयामि. त्याचबरोबर आता आपल्याला ही मधातली सुपारी आहे त्या सुपारीचं पूजन करायचं आहे. ते कुलदेवी असते. कुलदेवतेचं पूजन आपल्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजनामध्ये होते, त्यामुळे कुलदेवीची कृपा आपल्याला लागत असते. श्री कुलदेवताभ्यो नमः विलपनार्थे चंदनम समर्पयामि. श्री कुलदेवताभ्यो नमः हरिद्रा कुमकुम सौभाग्य द्रव्याणीं समर्पयामि. श्री कुलदेवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. श्री कुलदेवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि. श्री कुलदेवताभ्यो नमः दीपम दर्शयामि धूपम आग्रपयामि. अशा पद्धतीने कुलदेवतेचं पूजन आपल्याला करायचंय. आणि त्यानंतर आता इथे चौकोन काढलेला आहे पाण्याने भरीव आपण. त्याचबरोबर आपण तुळशीपत्र घेऊन नैवेद्य दाखवूयात. तर सत्येत वर्तन परिशिंचयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः. सत्येत वर्तन परिशिंचयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः. सत्येत वर्तन परिशिंचयामि. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः. ओम प्राणाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. श्री कुलदेवताभ्यो नमः नैवेद्यम समर्पयामि. आता ही वरुण देवतेची सुपारी आहे. श्री वरुण देवताभ्यो नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. श्री वरुण देवताभ्यो नमः हरिद्रा कुमकुम सौभाग्य द्रव्याणीं समर्पयामि. श्री वरुण देवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. श्री वरुण देवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि. श्री वरुण देवताभ्यो नमः दीपम दर्शयामि धूपम आग्रपयामि. अशा पद्धतीने दिवा आणि अगरबत्ती आपल्याला किंवा मग धूपबत्ती दाखवायची आहे. त्याचबरोबर इथे भरीव चौकोन काढून यामध्ये वाटीमध्ये खडी साखर 3 सेपरेट वाट्या लागणार आहेत. त्याचबरोबर आपण आता वरुण देवतेला नैवेद्य दाखवणार आहे. सत्येत वर्तन परिशिंचयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः. सत्येत वर्तन परिशिंचयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः. सत्येत वर्तन परिशिंचयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः. ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा अपानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. श्री वरुण देवताभ्यो नमः नैवेद्यम समर्पयामि. बघा 3 सुपाऱ्यांचं पूजन झालेलं आहे. आता आपण वरती जी पूजनाची मूर्ती ठेवलेली आहे बाळकृष्णाची, त्या मूर्तीचं पूजन करणार आहोत. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः हरिद्रा कुमकुम सौभाग्य द्रव्याणीं समर्पयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि. असं म्हणून आपण पुष्प व्हायचं आहे. व त्याचबरोबर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला दिवा अगरबत्ती दाखवायची. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः दीपम दर्शयामि धूपम आग्रपयामि. आता आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला, जी मूर्ती असते ती विष्णू स्वरूप असते, त्यामुळे आपल्याला यांना वाटीभर शिरा दाखवायचा असतो. तो आपण आता या व्हिडिओमध्ये शिरा बनवलेला नाही आहे म्हणजे दाखवण्यासाठी. तर आपण जेव्हा घरी पूजा कराल तेव्हा एका वाटीमध्ये आपण शिरा बनवायचा तुपामध्ये, साजूक तुपामध्ये, आणि तो नैवेद्य एका समोर पाटावर मांडायचा किंवा या पाटावर ठेवायचा आणि तो नैवेद्य आपण बाळकृष्णाला दाखवायचा. अशा पद्धतीने आपल्याला या 3ही सुपाऱ्यांचं पूजन वाटीमध्ये खडीसाखर ठेवून आणि त्याचबरोबर बाळकृष्णाचं पूजन व वाटीभर शिरा हे आपल्याला दाखवायचं आहे. त्याचबरोबर आता ही जी पुस्तिका आहे हे केंद्रात मठात तुम्हाला कुठे मिळून जाईल सत्यनारायणाची, यातील जे
हे दाखवलेलं आहे, पूजेचं विधान दाखवलेलं आहे. त्याचबरोबर 5 अध्याय दिलेले आहेत. तर हे अध्याय आपल्याला वाचायचे आहेत, स्मरण, चिंतन, मनन करायचे आहेत. ही अध्यायाची पोथी आहे. यामध्ये सर्व म्हणजे काय या सत्यनारायणाचं पूजन केल्यानंतर कोणाकोणाला कसं कसं फळ मिळालं व ही पोथी वाचणं अत्यावश्यक असतं. आणि त्यानंतर हे 5 अध्याय झाला की आपल्याला आरती करायची. आरतीमध्ये कुठल्या आरत्या करायच्या आहेत? तर आपल्याला आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे. त्याचबरोबर गणपतीची आरती म्हणायची आहे. त्याचबरोबर आपल्याला सत्यनारायण देवाची आरती यामध्ये दिलेली आहे. ती विशेषतः करून ती म्हणायचीच आहे. तीच सर्वात महत्वाची आहे. झाल्या 3 आरत्या. त्याचबरोबर तुमच्या आवडीची जी आरती असेल किंवा दुर्गे दुर्गड भारी पौर्णिमा असल्यामुळे ती म्हणायची. दत्त महाराजांची म्हणू शकता किंवा मग शंकराची सुद्धा आपण या दिवशी म्हणू शकता. अशा 5 आरत्या म्हणायच्या आहे. कापूर लावायचा आहे. त्याचबरोबर आपण जो प्रसाद आहे तो प्रसाद आपल्याला ग्रहण करायचा आहे आणि सर्व सदस्यांना द्यायचा आहे. सर्व सदस्यांना आपल्या घरातील इथे दर्शन करायला लावायचं आहे. कारण ही सत्यनारायणची पूजा शांततेसाठी असते घरामध्ये व त्याचं दर्शन घेणं क्रमप्राप्त असतं. बघा, आपल्या स्वामी समर्थ मार्गानुसार आपण ही पूजा थोडक्यात स्वतःच घरी आपण यादविकी बनवून करू शकता. म्हणजे एक प्रकारे स्वतःच तुम्ही करू शकता. स्वतःच कुठल्या ब्राह्मण कोणीच बोलवायची गरज नाही. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजेचं विधान सांगितलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण हे ठेवलेलं आहे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र. हे अत्यावश्यक असतं. बघा, या दिवशी आपण पूजा केली की याची जी ऊर्जा असते ती ऊर्जा त्यामध्ये साठवते व लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होत असतात. आणि प्रत्यक्ष माता लक्ष्मीचं आणि नारायणाचं आसन हे श्रीयंत्र असतं आणि हे जे कुबेर यंत्र असतं ते कुबेराचं आसन असतं. त्यामुळे आपल्या घरामधील पैसा हा चिरकाल टिकावा यासाठी श्रीयंत्राचं पूजन यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर आपण ही पूजा मांडली की त्यानंतर हे सर्व पूजन आपलं आटोपलं, आरती वगैरे झाले की त्यानंतर इथे या पुस्तिकेमध्ये एक मंत्र दिलेला आहे. तो मंत्र म्हणून अक्षदा आपण यामध्ये वाहायचे आहे आणि अक्षदा वाहिल्यानंतर तुम्ही 1 तासाने 2 तासाने किंवा उर्वरित दुसऱ्या दिवशी सुद्धा हे पूजनाचं उचलू शकता. आणि यामधील जे पाणी आहे ते पाणी घरामधील खावे आणि हे जे पाणी आहे ज्या कळशातील ते पाणी घरामध्ये शिंपडावं, कुंडीत टाकावं. त्याचबरोबर हे तांदूळ आपण भातासाठी किंवा गोड भात किंवा गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता. ते गहू जे आहेत ते गहू तुम्ही पक्ष्यांना किंवा मग तुम्ही स्वतः त्याची पोळी करून खाऊ शकता. अशा पद्धतीने आपण हे पूजन करायचं व कुठली शंका कुशंका मनामध्ये घ्यायची नाही आणि शांततेने हा जो मंत्र आहे हा म्हणून आपल्याला इथे अक्षदा व्हायच्या. यांतु देवगणा पूजामध्ये पार्थिवा इष्ट काम सिद्धार्थ पुनरागमनायचे. अशा हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आणि या मंत्र म्हणायच्या व्हायच्या. त्यानंतर तुम्ही कधीही पूजा उचलू शकता. अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सत्यनारायणाचं पूजन करा. तुम्हाला काय अनुभव येतात तुम्ही स्वतः सांगा. आणि सत्यनारायणाचं पूजन करत असताना त्या दिवशी पौर्णिमा असते तर त्यामुळे आपल्या घरामध्ये उंबऱ्याला हळद वगैरे लावायची आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माता आमच्या घरामध्ये विराजमान व्हा व आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान येऊ द्या. बघा, 12 पौर्णिमा पूजन करा आणि काय फरक पडते तुम्ही स्वतः सांगा. न चुकता पूजन करा. नारायण देवता खूप कळवाळू आहे आणि महाराज सुद्धा नारायणाचे अंश आहेत. महाराज स्वतः विष्णुमय जगत आहे आणि दत्त महाराज सुद्धा नारायणच आहेत, एक प्रकारचे त्रिदेवामधील. त्यामुळे पालन पोषण करण्याची जबाबदारी ही नारायणावर आहे. आणि या कलियुगामध्ये जर तुम्हाला जर आशीर्वाद पाहिजे असेल व कुठले पैसा खर्च न करता महाराजांची कृपा पाहिजे असेल तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने असं सत्यनारायणाचं पूजन आपल्या घरामध्ये करा व सुख शांती समाधान मिळवून घ्या. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.